नमस्कार. 2 जूनला गुरुदेव बृहस्पती 5 महिन्यांसाठी त्यांच्या उच्च राशीत म्हणजे कर्क राशीत प्रवेश करतायत. आज आपण या भ्रमणाच्या परिणामांबद्दल गुरुजींशी बोलणार आहोत. आपल्या कुंडलीच्या पहिल्या घरात 7 हा अंक असेल तर आपण तुळा लग्नाचे व्यक्ती आहात आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. गुरुजी, तुळा लग्नाच्या जातकांसाठी हे गुरुचे उच्चितले भ्रमण कसे असेल? तुळा लग्नाच्या जातकांच्या दशमामधनं हे भ्रमण सुरू आहे. दशमावरून, दशमस्थानावर. दशमस्थान हे कर्मस्थान आहे, दशमस्थान हे पितृस्थान आहे. आणि गुरु तुळा लग्नाकरता तृतीयेश आहे, म्हणजे कुटुंब स्थानाचा अधिपती आहे. आणि त्याचबरोबर षष्ठ स्थानाचा अधिपती आहे, म्हणजे जो थोडंसं पार पाहिलं तर की हितशत्रू, शत्रू, पराक्रम याचा अधिपती आहे. आणि अशा गुरूंचं भ्रमण दशमस्थानावरनी होणार आहे. तर या ठिकाणी हे गुरूंचं भ्रमण जेव्हा दशमावरनं होईल तेव्हा दशमस्थानाच्या फलिताच्या संदर्भामध्ये खूप चांगले त्यांना अनुभव येण्याचा योग आहे. की कुटुंबाच्या संदर्भामध्ये कुटुंब म्हणजे पितृ, आई, वडील, बहीण, भाऊ, मोठे भाऊ, धाकटे भाऊ वगैरे वगैरे असं सगळं. त्याचबरोबर एक पराक्रम, त्या अनुषंगाने पराक्रम. तर दशमस्थानावरती तुळा लग्नाच्या जातकांच्या जेव्हा ते तुळा म्हणजे काय की बॅलन्स. तर त्यांची जे तुळा लग्नाच्या जातकांचं आपल्या कुटुंबाच्या संदर्भात कर्म, आचरण, व्यवहार हे सगळे असे बॅलन्स्ड होतील. जे काही आधी थोडेसे डिस्टर्ब असतील किंवा ते कुटुंबामध्ये ते तुळा लग्नाचे जातक थोड्याशा प्रमाणामध्ये बदनाम ज्याला म्हणतो की बा नाही बा तो काही करणारच नाही, आम्हाला माहिती आहे, तो आम्हाला काही मदत करणार नाही, त्याला काही घेणं देणं नाही, असे जे काही वाक्प्रचार असतात ते ऐकायला मिळालेले असले तरी पण त्याचे एक उपरती होईल आणि तो कुटुंबासाठी काहीतरी करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल. त्यांचं कर्म त्या दृष्टीने खूप उत्कृष्ट असेल आणि ते कुटुंबाला ते खूप भावेल. आणि आपण आधी त्याच्याविषयी जो विचार केला तो चुकीचा आहे अशी त्यांना जागृती होईल. दशम आपण जसं म्हटलं कर्माचं स्थान आहे, त्यामुळे त्यांना काही नोकरीत बदल किंवा नोकरीमध्ये बढती किंवा व्यवसायात काही फरक पडेल का? साहजिकच आहे. तो तर म्हणजे ज्याला आपण म्हणतो तो अनुषंगाने आहेच. कारण परत त्यांचं कर्म म्हणजे नोकरीच्या ठिकाणी जो एखादा थोडासा आळशी असेल किंवा तो त्याच्या लॅगिंग बिहाइंड करण्याची प्रवृत्ती असेल, पेंडिंग ठेवण्या कामाची जी पेंडिंग असेल ती अचानकपणे या गुरूंच्या भ्रमणामुळे त्यांना उपरती होईल आणि ते आपल्या कामं पटापट वेळेवर हातावेगळी करायला लागतील. आणि हातावेगळी करायला लागल्यामुळे ते दृष्टीपथात येईल प्रशासनाच्या म्हणा किंवा त्या ज्या संस्थेत ते काम करतायत त्या प्रमुखांच्या ह्याच्यात ते दृष्टीपथात आल्यामुळे त्याला त्याचं फलित चांगलंच मिळणार आहे. प्रमोशन मिळेल किंवा आपण ज्याला म्हणतो की पैशामध्ये पगारामध्ये हाईक मिळेल, वाढ मिळेल. आणि एखाद वेळेला कदाचित त्याच्यावरती एक जबाबदारीचे आणि अधिकाराचे पदाची त्याच्यावरती वर्षा होईल, म्हणजे त्याची नेमणूक होईल किंवा त्याचं प्रमोशन होईल, आपण असं म्हणायला हरकत नाही. तर हा फरक म्हणा किंवा हा बदल गुरूंच्या कर्मस्थानावरनं तुळा लग्नाच्या कर्मस्थानावरनं भ्रमण गुरूंचं हे विशेष फलदायी आहे. धन्यवाद गुरुजी. आम्ही असंही ऐकतो की गुरूंच्या वेगवेगळ्या दृष्टी आहेत, तर या नेमक्या काय दृष्टी असतात? गुरूंचे 3 दृष्टी आहेत. गुरुची एक दृष्टी 5वी दृष्टी आहे जी पूर्ण आहे. 7वी दृष्टी एक दुसरी आहे जी सगळ्या ग्रहांची आहे, ती पण पूर्ण आहे. आणि गुरूंना 9वी पण एक दृष्टी आहे, दृष्टी ठेवतात ते, दृष्टी टाकतात ज्याला आपण म्हणू, ती 9व्या स्थानावर म्हणजे ज्या स्थानात ते आहे तिथून 9व्या स्थानावरती ते दृष्टी टाकतात. आणि गुरूंची दृष्टी असल्यावरती त्या स्थानाचं फलित ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये ते बेनिफिशियरी असतं, लाभदायक असतं. धन्यवाद गुरुजी. आता 5वी दृष्टी गुरूंची द्वितीय स्थानावर आहे, जे धनस्थान आहे इन अ वे. तर या तुळा लग्नाच्या जातकांच्या आर्थिक स्थितीत किंवा कौटुंबिक सुखावर त्याचा काही फरक पडेल का? तुळा लग्नाच्या दशम म्हणजे कर्मस्थानावरनं भ्रमण आहे आणि त्यांची दृष्टी पूर्ण द्वितीय स्थानावरती आहे. बँक बॅलन्स
म्हणा किंवा कुटुंबातले काही घटक, त्यांची वाणी, बोलण्याची पद्धत म्हणजे ज्याला आपण म्हणतो ते, आणि विशेषतः विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये जे प्राथमिक शिक्षण घेत आहेत ते, तर दशमावरनं त्यांचे ते, म्हणजे जसं आपण म्हणतो ना की एखाद्या शाळांमध्ये काय असतं की प्राथमिक शिक्षण वर्गामध्ये प्रवेश देण्याकरता सुद्धा प्रवेश परीक्षा असतात, मुलांच्या बरोबर आईवडिलांच्या पण परीक्षा असतात. तर हा जो तुळा लग्नाच्या जातकांच्या संदर्भामध्ये दशमावरनं या द्वितीय स्थानावरती जेव्हा गुरु पूर्ण दृष्टीने पाहता आहेत, त्यावेळेला या सगळ्या अडचणींवर मात करून त्यांना जे काही मनोवांछित फल आहे त्याच्या संदर्भामध्ये ते फळीत आहे किंवा त्यांची जी इच्छा आहे तिची पूर्तता होते. धन्यवाद गुरुजी. चतुर्थ स्थानावर गुरूंची 7वी दृष्टी पडते. तुळा लग्नाचे जातक घर, गाडी, मालमत्ता घेण्याच्या विचारात असतील तर त्यांना यश मिळेल का? तुळा लग्नाचं चतुर्थ स्थान मकर राशी आहे. गुरूंची त्याच्यावरती पूर्ण 7वी दृष्टी पूर्ण आहे. पण मकर राशी ही गुरूंची नीच रास आहे आणि त्यामुळे इथे सगळी कामं होतील, होणार नाही असं नाही, पण ती नीच रास असल्यामुळे त्याच्यामध्ये थोडीशी निगेटिव्हिटी किंवा प्रतिकूलता अशी असते की जे घर त्यांना आता विकत घ्यायचं आहे ते मिळतंय, सहजासहजी सगळं मिळत आहे, पण त्या ठिकाणी तिथे त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील किंवा जसं आपण म्हणतोय की दलालाला पैसे देऊन ठेवायचे आणि तू माझ्या व्यतिरिक्त इतर कोणालाही तिथे प्रपोज करू नको, मला हे घर आवडलेलं आहे. तर अशी जी परिस्थिती तुळा लग्नाच्या जातकांच्या घर खरेदी करताना, स्थावर जंगम मालमत्ता खरेदी करताना त्यांच्या म्हणजे त्यांना करावी लागणार आहे. ते गुरूंच्या या नीच राशीवरच्या दृष्टीमुळे गुरु ते घडवतील, पण ते घडवताना त्यांना थोडंसं आउट ऑफ वे जाऊन काहीतरी काम करावं लागेल, कोणाला तरी त्यांना रिझवावं लागेल, पटवावं लागेल, तेव्हा त्यांना ती स्थावर जंगम मालमत्ता संपादित करता येईल. चतुर्थ स्थानामध्ये आईचा पण संबंध आहे. तर या ठिकाणी आईच्या संदर्भामध्ये सुद्धा कसं आहे की इथे थोडासा संबंध गुरूंच्या दृष्टी जरी असली तरी थोडेसे बिघडण्याचा जास्त संबंध आहे. म्हणजे आई बाबा 2 भावंड असेल तर तुमच्यावरती आईची थोडीशी खफा मर्जी असेल आणि मोठ्या किंवा धाकट्या भाऊ एक असेल जो दुसरा, त्याच्या त्या फेवरमध्ये असेल त्याची आई आणि ती त्याला जास्त बेनिफिट करत असेल. तर तुळा लग्नाच्या जातकांनी या संदर्भामध्ये सूचना अशी राहील की तूर्त आई असेल आणि एकटी आईच असेल, सिंगल मदर असेल, ती वडील नसतील, दिवंगत झालेले असतील वगैरे, आणि मालमत्ता असेल वडिलोपार्जित जरी असली तरीही त्यांनी कुठल्याही प्रकारचा आग्रह धरू नये आणि त्यांनी आपल्या आईकडे कुठल्याही प्रकारचे अतिरिक्त शब्दप्रयोग करू नये. शक्यतो त्या आनंदी राहतील, शक्यतो त्या त्यांच्या फेवरमध्ये राहतील अशा परिस्थितीमध्ये राहावे. अन्यथा होत्याचं नव्हतं होण्याचा जास्त योग हे गुरु नीच राशीवरती दृष्टी ठेवताना करतात. त्या स्थानाला आणि त्या राशीला ती शिक्षा असते. गुरुजी, आता 6ठ स्थानावरील गुरूंच्या 9व्या दृष्टीमुळे जुन्या आजारातून मुक्ती, कोर्ट कचेरीतील विजय किंवा स्पर्धेत यश मिळवण्यासाठी हा काळ योग्य असेल का? आणखीन एक अशी गोष्ट आहे की या 6व्या स्थानी शनी सुद्धा बसलेले आहेत, तर यांचा सुद्धा काय परिणाम होईल? इथे गुरु आणि शनींचा गोचरी नवपंचम योग आहे आणि 6ठ स्थानामध्ये शनी आहे. त्यामुळे 6ठ स्थानाचे जसे तुम्ही विचारले की कर्जाची उपलब्धता होणार आहे का? हो, गुरूंची दृष्टी आहे, नवपंचम दृष्टी आहे, कर्ज उपलब्ध होईल, पण मॅनेजरला थोडंसं काहीतरी व्यय, कारण त्या शनींची व्ययस्थानावरती पूर्ण दृष्टी आहे. म्हणजे षष्ठात असलेले मीन राशीतले शनी व्ययस्थानावरती कन्या राशीवरती पूर्ण दृष्टीने पाहत आहे आणि व्ययस्थान म्हणजे खर्चाचं स्थान. म्हणजे ज्या ठिकाणी लोनच्या संदर्भामध्ये एखाद्याला ॲग्रीमेंट झालं आणि ते केलं 8% लोन मिळायचं असेल सर्वसाधारणपणे, तिथे यांना ते 10% ती ॲग्रीमेंट करावी लागेल किंवा 9% म्हणजे 1-1.5% जास्तीचा खर्च त्यांना येईल. तर असे अतिरिक्त खर्च वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये येण्याचा संभव दाट आहे आणि म्हणून त्यांनी
शक्यतो मग या कालावधीमध्ये व्यवहार टाळावेत किंवा करायचे असल्यास तर हनुमंताची उपासना करावी, जेणेकरून शनी महाराजांची कृपा होईल. आणि शक्यतो गुरुवारी, कारण त्या स्थानाचे कारक ग्रह गुरु असल्यामुळे आणि गुरूंचंच प्रभावाखाली ते स्थान सध्या असल्यामुळे गुरुवारी त्यांनी हनुमानापुढे हरभऱ्याची डाळ ठेवावी, एक मुठभर हरभऱ्याची डाळ ठेवावी. दशमस्थानातले गुरु हे षष्ठ स्थानावरती ज्या वेळेला पूर्ण दृष्टीने आता पाहत आहेत आणि षष्ठ स्थानामध्ये सध्या त्या शनींचं भ्रमण सुरू आहे मीन राशीमधनं, तर खटला कचेरी वगैरे ह्याच्यामध्ये गुरूंची शनींच्या भ्रमणामुळे संथपणा येईल, खटले पूर्ण होणार नाहीत कालावधीमध्ये. ठरलेल्या तारखांना प्रतिवादी वादी प्रतिवादी उपस्थित राहणार नाहीत, ते राहिले तर वकील राहणार नाहीत, सगळे असले तर जज राहणार नाही. अशा प्रकारामध्ये ह्या कालावधीमध्ये जितके दिवस गुरु तिथे आहेत तितके दिवस खटले प्रोलॉंग होतील. आणि एकदा गुरूंचं मग जर काही झालं भ्रमण वगैरे तर त्या दृष्टीने त्यांना ती पूर्तता होईल. आजारपणाच्या संदर्भात सुद्धा तेच आहे की औषधं घ्या आणि बघा केव्हा बरं होतंय, औषधं घ्या बघा केव्हा बरं होतंय, अशा प्रकारची स्थिती आहे. घातक असं काही नाही आहे, पण खर्च वाढणं आणि औषधाची वारंवारता म्हणजे पुढे प्रोलॉंग होणार. किंवा किती दिवस औषधं घ्यायचं आहे हा जो कालावधी आहे हा अनाठाही लांबणं. असं वाटतं असेल तुळा लग्नाच्या जातकाला की मला आता बरं वाटतंय तरी डॉक्टर काय अजून औषधं गोळ्या लिहून देत आहेत, पण ते लिहून दिलेच जातील. आणि जोपर्यंत गुरूंचं हे असं भ्रमण असेल तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील. त्यामुळे त्याच्यामध्ये ते यश नाही आहे जरी गुरूंची दृष्टी असली तरी, कारण त्या ठिकाणी शनी आहे. गुरुजी, आपण एक उपाय तर सांगितलात शनींसाठी, पण अजून काही उपाय आहेत का जे तुळा लग्नाच्या व्यक्तींनी जर केलेत तर त्यांना काही फायदा होईल? तुळा लग्नाच्या जातकांनी या अशा गुरूंच्या या भ्रमणाच्या तर करायलाच पाहिजे, पण तसंही त्यांनी तुळा लग्नाचे ते, कारण बॅलन्स, तुळा लग्न म्हणजे बॅलन्स, आणि जरा थोडंसं कुठे काही वजनदार कमी जास्त झालं तर तो बॅलन्स जातो, ते पारडं खालीवर व्हायला लागतं. म्हणजे त्याप्रमाणे त्या घराच्या कुठल्या तरी याचं ते फलित थोडे खालीवर व्हायला लागतात. आणि याच्यामध्ये विशेषतः काय होतं की वाचेचा संबंध जास्त येतो. बरं, दुसरं असं आहे की तुळा लग्नाचं महत्वाची बाब अशी आहे की तुळा लग्नाचं कारक ग्रह हे बुध आहे. ते शक्यता तुम्हाला ते शक्य आहे ते त्यांचं दैवत, त्यांची शक्ती स्वतःजवळ ठेवल्याने ते मिळतं. आणि मग ती तुळा लग्नाची पत्रिका कुठल्याही परिस्थितीमध्ये तो जातक तरून जातो. याच्यासाठी म्हणून तुळा लग्नाच्या जातकांनी 3.5 रती ते 4 रतीच्या वरचा पाचू, चांगल्या प्रकारचा पाचू बुधवारी त्याच्यावरती प्राणप्रतिष्ठा अभिषेक करून करंगळीमध्ये सोन्याच्या अंगठीमध्ये धारण करावा. त्यांचं, ज्याला आपण म्हणतो की त्यांना मग ह्या काही इम्बॅलन्सिंगच्या वगैरे याच्या कुठल्याही ग्रहाच्या भ्रमणाच्या याच्याने त्यांचं जे लग्न आहे किंवा त्यांचं जे जीवन आहे ते बॅलन्स्ड राहील सगळ्या दृष्टीने. अडचणी आल्या तरी त्या निवारण होतील, आजारपण आलं तरी ते परिपूर्ण म्हणजे त्याच्यामध्ये घातक नसेल. अशा प्रकारचं जर 18 ते 20व्या वर्षीपासूनच घालायला सुरुवात केली तर ते फार उपयुक्त ठरेल. धन्यवाद गुरुजी, आपल्या वेळेबद्दल, आपल्या मार्गदर्शनाबद्दल. आपल्यालाही गुरुजींना काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला व्हॉट्सअपद्वारे संपर्क करू शकता किंवा खालती कॉमेंट्समध्ये लिहू शकता. धन्यवाद.